2 महिने साखळदंडानं बांधून ठेवण्याची धक्कादायक घटना। कोल्हापुरात एका महिलेला जवळपास 1.5 ते 2 महिने साखळदंडानं बांधून ठेवण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ हा प्रकार घडलाय। या 40 वर्षीय महिलेचं नाव सारिका साळी असं असून याबाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या महिलेची सुटका केली। घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेला पोलिसांनी धीर द्यायला आणि पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले। त्या महिलेच्या नातेवाईकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून महिलेनं अधिक माहिती दिल्यानंतरच प्रकरणाचा उलगडा होणार आहे। दरम्यान हा प्रकार कुणी आणि कशासाठी केला याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत। कुणी या महिलेला बांधून घातलं होतं, काय माहिती मिळाली? सारिका हनुमंत साळी, वय 40 वर्ष या नावाची महिला होती। ह्या महिलेला साखळदंडाने घरामध्ये डांबून ठेवलेलं आहे व तेच बांधून ठेवलेलं आहे अशी माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांना सदरची माहिती दिली। त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी महिला अंमलदार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह पोहोचलो असता एक महिला साखळदंडाने बांधलेली होती। तिला 3 कुलपं लावलेली होती व साखळदंड देखील तिला बांधलेला होता, तो गळ्यात अडकलेला होता। अतिशय भयानक परिस्थिती होती। आम्ही चाव्या शोधल्या परंतु 2 चाव्या मिळाल्या कुलपाच्या, 1 चावी मिळत नव्हती। त्यानंतर आम्ही एक चावीवाला बोलवून त्या चावीवाल्याकडून चावी बनवून त्या महिलेच्या गळ्यातील कुलूप काढलेला आहे। सदर महिलेला प्राथमिक माहिती घेतली असता तिचा भाचा अनिरुद्ध व तिचे भाऊ आणि तिची भावाची पत्नी यांच्यासह ही ह्या ठिकाणी राहत आहे व ती महिला साधारणतः 1.5 ते 2 महिन्यापासून बांधलेला आहे अशी प्राथमिक माहिती ती देत आहे। त्याबाबत तिची सध्याची अवस्था खराब असल्याने तिला प्राथमिक उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे व त्याबाबत तिच्यावरती उपचार करून पुढील कायदेशीर कारवाई राजारामपुरी पोलीस ठाणे या ठिकाणी आम्ही करीत आहोत। जे कृत्य केलं त्यांच्यावरती काय कारवाई आता करणार? यांच्यावरती BNS अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना त्या गुन्ह्यामध्ये गुन्ह्यान्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना गुन्ह्यान्वये त्यांना अटक करीत आहोत। त्याचप्रमाणे सदर महिलेला हे का करत आहेत किंवा कशासाठी करत आहे याचा देखील आम्ही तपास करीत आहोत व त्याची देखील माहिती प्राप्त करीत आहोत। राजारामपुरी पुलिस स्टेशन के एरिया में दौलत नगर के पास एक 40 साल की हैंडीकैप महिला थी। उसको साखड़ी से बांधा था और उसको लॉक भी लगाए थे उसके नेक को। ये इन्फॉर्मेशन प्राप्त होने के बाद हम तुरंत यहाँ पे आ गए और आने के बाद देखा कि महिला के गले में जो साखड़दंड है वो लगा हुआ था और उसको 3 लॉक थे। 2 लॉक की चाबी हमें वहाँ पे मिल गई, 1 लॉक की चाबी मिल नहीं रही थी, तो हमने वो चाबी की मेकर को बुलाया और वो चाबी बनाई। महिला का नाम सारिका हनुमंत साड़ी, उसकी 40 साल की उम्र है और वो हैंडीकैप है। उसके घर वाले, उसका भाई, उसके भाई की बीवी और उसका जो भतीजा है उन्होंने उसको यहाँ पे बांध के रखा था। तकरीबन 1.5-2 महीने से बांध के रखा है ऐसी जानकारी मिली है। उसको क्यों बांधा है, क्या रीज़न है, उसके बारे में पुलिस अभी इन्वेस्टिगेशन कर रही है। उसको प्राइमरी ट्रीटमेंट के लिए सीपीआर हॉस्पिटल में भेजा है और वहाँ पे ट्रीटमेंट करने के बाद इन लोगों के ऊपर कानूनी कार्रवाई कर रही है। गेल्या 2 महिन्यापासून स्थानिकांनी दुसरं कोणी तिला पाहिलं नव्हतं का? 2 महिने अशा पद्धतीनं म्हणजे स्थानिकांनी कोणी पाहिलं नव्हतं का? त्याबाबत देखील आम्ही आता माहिती घेत आहोत। स्थानिकांनी माहिती त्यांना आहे किंवा नाही आणि असल्यास त्यांनी पोलिसांना का कळवलं नाही याबाबत देखील आम्ही माहिती घेत आहोत। प्राथमिक माहिती तर अशी मिळत आहे की सदरची महिला जरा थोडे अपंग असून इतरांना काही त्रास देत आहे अशी माहिती सांगत आहेत, परंतु तरी आम्ही त्याच्यावरती खोलवर इन्व्हेस्टिगेशन करीत आहोत आणि त्यानंतर आम्हाला त्याचं पूर्ण कारण समजल्यानंतर आपल्याला कळवित आहोत।